काल काय झालं माहिती का? काल मी नेहमीप्रमाणेच राधिकाला आवाज देत होते. मला माहिती आहे राधिका एक तर सगळ्यात पुढं असते, नाही तर सगळ्यांच्या मागे असते. तर नेहमीप्रमाणे ती सगळ्यांच्या पुढे होती आणि खूप दूरवर गेली होती, मला इथून दिसत नव्हती. तरी मी तिला राधिका राधिका आवाज देत होते, कारण राधिका तिचं नाव ऐकलं तिने ती धावत येते माझ्याकडे. आणि अलीकडे माझ्यासमोरच 2 गायी होत्या. तिच्यापेक्षा थोडी मोठी आहे आणि एक मोठी गाय आहे आणि राधिका छोटी आहे. अशा 3 गायी आहेत. तर मी राधिकाला आवाज देत होते. जी मधली गाय आहे की नाही, तर ती ऐकत होती. मोठ्या गाईला माहिती आहे ही राधिकाला चपाती देते, तिचा स्वभाव शांत आहे. राधिकाला चपाती देते, आपल्याला देत नाही. ह्या मोठ्या गाईला माहीत आहे, म्हणून ती काय करत नाही, बघते आणि पुढं निघून जाते. पण ही जी मधली गाय आहे की नाही, तिने लक्षात ठेवलं की ही आम्हाला देत नाही, फक्त राधिकालाच देते. आणि जेव्हा मी राधिकाच्या जवळ गेले, तिला चपाती दिली आणि गोंजारात बसले, तेव्हा हिने लक्ष ठेवलं. त्या मधल्या गाईने लक्ष ठेवलं आणि धावत आली तिकडून टक्कर द्यायला. म्हणजे ती एकदम धावत आली जवळ. मला काय सुचना गेलं. मी थोडंसं दूर झाले आणि तिनं राधिकाला धक्का दिला. तिचे मालक होते, त्याने तिला दूर केलं आणि तिने मार खाल्ला. जी मधली गाय आहे की नाही, मारायला आली होती राधिकाला, तर तिने मार पण देखील खाल्ला मालकाचा. हे बघा, म्हणजे काय आहे की आपण म्हणतो माणसांमध्ये, बायकांमध्ये, पुरुषांमध्ये, म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये जलस असते. एक जलस की बाबा आपल्याला विचारत नाही, समोरच्याला विचारतो, की आपल्याला बोलत नाही, शेजाऱ्यांशी बोलतो. तसं काही नाही आहे. प्राण्यांमध्ये पण तो जलसपणा असतो आणि मी काल स्वतः प्रत्यक्षात पाहिलं. मला पण आश्चर्य वाटलं की बघा, प्राण्यांना सुद्धा जलस असते, त्यांनाही ईर्ष्या असते. आज पण ती तशीच करत होती. दोघी इकडे बघत होत्या, मोठी गाई आणि ती मधली गाई. पण मालकाच्या धाकाने ती जवळ आली नाही. मी राधिकाला चपाती खाऊ घातली, गोंजारलं, मग राधिका गेली, मी पण माझ्या सेंटरमध्ये आले. मालकाच्या धाकाने तिचं यायचं मन होतं माझ्याजवळ कालच्यासारखं धक्का द्यायला, पण मालकाच्या धाकाने ती आली नाही. कसं असतं ना, प्राण्यांना पण ईर्ष्या असते, मला काल समजलं.